माझा आवाज आधीच बसलाय, त्याचा आवाज थोडा शिवणगाव या पवित्र पावनभूमीमध्ये श्रीच्या उत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन भजनाचा कार्यक्रम आपण आयोजित केला। त्या अनुषंगाने या ठिकाणी अगदी वेळेवर भजनाची उपस्थिती आहे। फार भजनाला यायचं म्हणजे थोडा काही कष्ट करावं लागते। ह्या सर्व गोष्टीची जाण आहे, तिकडे काही भागाकडे जाणार नाही, थोडा अभ्यास करावा लागतोय। तेवढा पसारा सारून सगळ्या गोष्टीचा आटपून अडीअडचणी निर्माण। आज तर बघा, आता तुम्हाला थोडक्यात बोलून जातो, ते आपल्या सटीला जशी अवस्था होती ना हुडकून आणायची, तशी अवस्था आज एवढी अवस्था बिकट आहे। म्हणजे आमच्या भजनी मंडळात ते दोन भजनी मंडळ इकडे गेले, फुटाफूट झाला एवढा। तुमची पत्रिका घेतल्या, भगवान पाटील सोबत आहे, भजन चांगलं करावं लागते, या गोष्टीसाठी सगळ्या आटापिटा करावा लागलो। एवढ्या तोडजोडीमध्ये या ठिकाणी उपस्थिती आहे, त्याच्यामुळे तुमच्या गावातील लोकसंख्या बघून आम्हाला चांगला आनंद वाटला। कधी कधी आम्ही तिकडे भजनाला गेल्यावर तो 4-5 जण होता, उभे 4-5च होतात, ते बी गुन्हेगार देणार। तुमच्या गावातल्या लोकांना बघून आम्हाला आनंद वाटला। इतकी सुंदर माणसं बसलेत म्हणजे भजन चांगलं करावं लागणार आहे। त्या माध्यमातून माझ्या भजनाचं मानस राहील। सर्व गावाशांच्या किंवा सर्व गावातून पंचक्रोशीतून आलेल्या सर्व भजन प्रेमीचं वेळ तर तसा भरपूर झालाय, तुमचा बोलून अधिकचा वेळ झाला नाही। पंचक्रोशीतून आलेल्या सर्व भजन प्रेमीचं व तसेच गावातील सर्व गावकरी मंडळीचं माझ्या भजनाच्या वतीने आभार व्यक्त करतो। सूचना देऊन जातो एक महत्वाची, आपल्या गावामध्ये परवा एक घटना घडली। अशी आदरणीय गणपतराव सूर्यवंशी यांनी काळाने भाडा घातलेला आहे, त्यांच्या जाण्याने तुमच्या सर्व गावांना दुःख झालं, पण आम्हा दोन्ही भजनाला तेवढंच दुःख आहे।
जवान तरुणपर या ठिकाणी जाणं तर साधी गोष्ट नाही. आता योग आहे जन्मना आणि मरणही आठवण तू कसा आहेस? ब्रह्मांडाच्या व्यापक असणारा आदिगणेश नव्हे तर सर्वांच्याही व्यापक असणारा आदिगणेश आहेस असा असणारा तू भगवान. जय जयाजी अविनाशा, जय जयाजी विघ्ननाशा, जय जयाजी परात्परा, तू आसशी पूर्ण दाखवला. तू कसा आहेस? तुला जय जय का म्हणावं? तुला परात्पर का म्हणावं? तुला निजभक्त का म्हणावं? याचा लेखाजोखा आपल्याकडे असावा लागतोय. असा असणारा तू गणेश, आदि गणेश. आता तुझं वर्णन करत असताना या प्रमाणाशी मागणी मागायची आहे, ती कशी मागावी, का मागावी, याच्या पाठीमागचा उद्देश आलेला विघ्न नाही शिकवणारा तू आदि गणेश आहेस. असा असणारा तू आदि गणेश. दुसरं प्रमाण सांगतो, नाम धारक बने सद्गुरु, तुझा प्रकाश महातो, तुझा पासनी तू कसा आहेस? तुला बघायचं गेलं तर गोष्टी लावावी लागते. मी म्हणाले की नाही, ही सुद्धा ज्याला ज्ञान कळालं म्हणून ज्याला म्हणला त्याची सुद्धा गाडी भसली म्हणती असं शास्त्र करतात. की असा असणारा आदि गणेश तू सर्वांच्याही व्यापक असणारा आहेस. तर पुढे जाऊन सांगता येते, आदि गण घ्यावे ओळखून. त्याचं काही गंमत आहे. आदि गण घ्यावे ओळखून, आदि गणाचा प्रकाश पडता मूळ माया बोलती, मूळ मायेपासून ती जाणावी प्रकृती, ती प्रकृती जग बोलती, दोघी जणी असती, त्या दोघीचा प्रकाश पडला चैतन्यावरती. चैतन्याचा प्रकाश पडता विश्वरूप स्थापिले, विश्वरूपाचे संगम करता मोक्ष नाही त्याचं नामराज्य. म्हणून आम्हाला त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. धावता आपल्याला बोलायचं आहे. अतिशय सुंदर भजन होणार आहे. काही गडबड करू नका, जसं आहे तसं भागू.
पायात पाय घालून दूध काढायची सवय होऊन गेली आहे. म्हणजे ह्या गोष्टी करायचं मला थोडं आवड जाते. फार गमतीचं भजन होणार थोडं म्हणतात मला रोज फार गमतीचं होणार कधीतरी गमत करून टाकी ना वास म्हणाले सुद्धा येताना म्हणाले गमतीचं भजन होणार आहे गमतीचं म्हणाला म्हणून उगाच म्हणतो साधीच नाही पुन्हा काहीच करून असणार नाही पुढच्या. तर आज तुमच्या मनासारखं गमतीत गमत होणार आहे. गमत नुसती होणार नाही गमतीत गमत होणार आहे ही भजनाची फार या ठिकाणी वेगळी आहे. तर प्रमाण सांगून जातो अद्भुत कैसा नवल तमाशा गुरुने दारू रागोळा जीवनातली मासोळी जीवना घेते वरती जिन खोगे वरी बसलो गोरो छत्रीवरती सत्वरायाची वरुछाया करून आवाज सोडावा तुमच्या पाया पडतो. भजनात चांगलं म्हणायचं तुम्ही आवाज सोडणार आहे म्हणजे गोष्ट सोडणार आहे बघा सगळा खेळ झालाय आमचा.
पाच पटीला दीड हजार आहेत. प्रेम असावा लागतो भजनावर तेवढाच. सांगा सांगा आपलं काम कसं होईल, इमानदारीचं होईल. मी काल परवाशी भजनाला गेलो, नाव सांगणार त्या भजण्याचं 100% खोटं म्हणलंय. देवाची शपथ सांगलो आज माईकवर. मी त्या दिवशी म्हणलो नाही, पण इमानदारानं गणपती खरं वय म्हणाला. कसं करावं सांगा. देवा शपथ होईल खरं. 100% चुकीचं म्हणलंय. म्हणजे त्याचं वर्णन करत असताना त्या श्रीचं त्यांना बोलत बोलत सांगला मी तुमचं चुकीचं वय म्हणलो दुसऱ्या पाऱ्यामध्ये. गणपती शपथ खरं वय मला. त्याचं काय खरं वय काय. हा मी पूर्व काढून नाही केलं बुवा असं असं म्हणालंय. काय हो भानगड ते मला माहित नाही म्हणाला. मी शास्त्र कधी वाचतो तुम्हाला. आता कसं रोज म्हणजे असे काही भजनी आहेत. आता त्याचं तरी सुका झालंय आता सध्या. चांगली मागच होती सध्या. असं मी तिकडे काही बोलणार नाही. खूप चांगलं बोलायचं आहे आणि चांगलं भजन द्यायचं आहे. भजन मस्त आता माझं काम होईल लावायचं. मी लावतो. पुढे काय काय होईल कसं होईल आता आमचा खेळ वेगळाच होणार आहे. पद्धत वेगळी आहे. भजन 2 वर्षापासून झालं व्हावं अपेक्षा या अपेक्षेला उपेक्षा होऊ नये. माळकोट्यावर भजन होतं. योगायोग आहे. सगळ्या गोष्टी मी उलगडा करणार नाही. पण कसं मस्त आमची पोरं येऊन भजन केलेच. खूप काही गोष्टीचा आटास आहे. त्या दिवसापासून आजपर्यंत वाट बघली आणि या शिवणगावमध्ये गाठ पडली बरी आहे पब्लिकली. म्हणजे होऊन जाऊ 2 हात मोकळा आता आहे की नाही. आंध्रामध्ये भजनाला गेल्या 4-5 माणसं बसून हसल्या. 4-5 माणसं बसून होती समोर आणि एवढी पब्लिक तर नव्हतीच. याच्यातून जायला कुठून आता आपण जाऊ दे ना. 4-5 बसून होते. रोहिदास 4-5 बसून होते. भजन चांगलं होऊ लागलं. भजन नंबर 1 होऊ लागलं. आणि त्या माणसाला विचारलं मामा एवढं डुलऱ्या एवढं मस्त माना हलवल्या तुम्हाला माझं भजन पटालंय काय म्हणलो. होय हो पटालय पण थोडंसं आम्हाला वेगळंच वाटालंय. म्हणजे कसं काय नाही. आता फाटचे 3 वाजलेत म्हणले. आता रात्र घेतलेली 8 वाजताची आता उतरली आणि आता काय आमचं तुमचं काय आम्हाला गोड वाटणं आलंय बघा. मी म्हणलो 3-4-5 माणसं आता चांगलं वाटायला की म्हणून मला अजून भजन बनवा वाटावं. म्हणजे ही अवस्था प्राप्त होऊन ही माणसाला एवढाच अभ्यास होता. भजनासाठी पैशासाठी भजन नाही. भजन हे वेगळे रूप आहे. त्या भजनासाठी भजनी भुजनी उड्या मारिता वेळी वाकुडे काही बोलिता म्हणाले शास्त्रामध्ये फार गमत सांगितलंय. याही उपरी जायचं आहे आपल्याला हे शोधणं गरजेचं आहे. म्हणून मला काय म्हणायचं आहे.
संदीप पेंढेवार यांच्यातर्फे एका रुपयाची प्रेम भेट पाठवली हो पाहिल्या भेटीबद्दल मी माझ्या मुस्लिम मंडळाच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद. वेळेचे बंधन आहे. एका तासामध्ये पराभव, गौरव आणि पद ह्या सर्व गोष्टीचं भान राखून माझा मानस राहील. पण तुम्ही एक लक्षात घ्या, आमच्याकडं 5 मिनिटं 10 मिनिटं वेळ आगाव झाला की आम्हाला ध्यान राहिला. म्हणजे तुम्ही एखादा माणूस सांगा बाबा तुम्ही हे टाइम तुमचा झाला म्हणलं की नाही, आम्ही तिथं स्टॉप करता. तनुमान
काही बोलतात की नाही की काय होते की कसं होते की असं जे वाटलं की नाही 100% भजन म्हणलं की दोघं भाऊ एकूण एकाला कधी बघा घरातल्या घरात कोणाचंही जमणार भाऊ मुळातच गोड वाटणार आम्ही दोघं भाऊ आता आमचा पंचाचा निर्णय ठरला मी काय बोलवलं लक्षात असू द्या म्हणजे गपलं दोन्ही मी असंच बोलायला गेलो मला काहीच समजलं नाही म्हणला भजन्या पुढचा घातला सकाळ झाली सकाळच्या पारीत 3-4 वाजता लोक मला झोपा सकाळ चालू करशाल म्हणले रात्र कसं बसं घातलं सकाळच्या पारीत सुरू केलं की दुसरंच लावलं टपर करायला म्हणजे तसं होऊ नये मी बोललेल्या गोष्टी तुमच्याकडं झेलता यावं आणि तुम्ही बोललेले माझ्याकडे झेलता यावं ही अपेक्षा ठेवून मला भजन करायचं आहे आणि आम्ही दोघं भाऊ आता आमचा निर्णय ठरलाय मामा वेगळं निघायचा आम्ही मोकळं बरोबर तुम्ही कोणी निघू नका नाहीतर आमचं बघू तुम्ही निघायचं कशाला उद्या सकाळी आमचं वेगळं निघणं वेगळं तुमचं वेगळं मग आता आमचा ठराव ठरणार आहे माणसं बोलले पंच कमिटी बोलली बघा विषय गमतीचा आहे तुमच्याकडं कधी ऐकण्यात नाही आता हा अशी गमत करतो आता बघा की गमत कशी आहे आता इकडे सांगते आता अजून सांगून जातो पुढे
सांगतो, जो का सृष्टी चराचर जीव त्यातला व्यापार, तिकडं सांगते वेदांतामध्ये, इकडेही सांगते सृष्टीचा मोजमाप करत असताना एकम त्रहम लक्ष दशलक्ष कोटी अब्ज दशखर महाखर निधी दशनिधी अंत दशांत याचा मोजमाप आम्हाला या जीवाचा ठेवून, जीव कुठं होता, कुठून आला, कशासाठी आला, का आला, मग जाताना काय लागलं, येताना काय लागला, हा खटाटोप सगळा आमच्याकडे लेखाजोखा आहे. काय हा पहिला प्रश्न आहे. प्रश्न म्हणून नाही, चिंतनासाठी विषय म्हणून आहे. मग तुम्हाला वाटेल प्रश्न केलोय, हे प्रश्न आहे असं काहीच नाही. आणि तीच बाजू तिकडं सांगते, जो का सृष्टी चराचर जीव त्यातला व्यापार म्हटलंय. म्हणून आपल्याला त्या जीवाला जर ठेवण ठेवायची असेल किंवा त्या जीवाला तिथं जायचं असेल, आपणच म्हणता आपण कोठे होतो, कुठे शेतीला ते उठायचं आहे काय उठून घ्यायचं आहे, हा झाला दोन वाद. इथं कशी वाली गमत, तुम्ही तुमच्या विचारानं, तुम्ही तुमच्या डोक्यानं, तुम्ही तुमच्या नियमानं त्याचा उलगडा करत आपल्याला समोर जायचं आहे, सृष्टीचा मोजमाप करायचा असेल तर. आणि आमच्याकडे जसं सृष्टी आहेत, त्या सृष्टीमध्ये आमच्याकडं किती किती दैवत आहेत, कशा कशा भानगडी आहेत, जीव कसा मिळवा, शाळण कसं करावं लागते, हे लेखाजोखा आमच्याकडून तुमच्याकडे होईल. तुम्हाला इथल्या सगळ्याला कळावं, कारण आपल्यापाशी आहे म्हणून आपल्याला चार गोष्टी बोलता येतात, म्हणून आपण थोडंसं बोलणं गरजेचं आहे. हा एक विषय झाला चिंतनासाठी. दुसरी बाजू सांगते, माया आणि मन सुंदर विषय आहे चिंतनासाठी. मायेचं आणि निरीक्षण करताना आम्ही कशा पद्धतीने करून देवाकडे जाता येते, नीट लक्षात घ्या. मायेचं निरीक्षण करून आम्हाला देवाकडे कसं जाता येते हा एक विषय आहे. एक बाजू तुमच्याकडे असेल, आणि मनाला त्याग करून आम्हाला भगवंताकडे कसं जाता येते चिंतनासाठी असेल. असं काही तुमच्यावर फार मोठं गटुड ठेवावं, कदाचित तुमच्यावर सगळा भार पडावा अशातलं काही नाही. आणि सुंदर भजन होणार आहे. आणि तुम्हाला वाटेल केवळ आताच्या पायामध्ये नाही बोलून टाकले, भगवान पाटील काय बोलणार, 100% बोलतात. का तर 2 वर्षापासून वाट बघायला किती म्हणजे आता परमेश्वराची कुठं आमच्या त्याने तर मला रोज फोन करायची तिकीट, दाजी भजन लई चांगलं करू ते बरोबर नाही. भजन चांगलं होणार आहे, निश्चित माझ्याकडून होणार आहे. आणि कुठल्याही संप्रदायावर गाणं लागू देण्याची गवळ आहे. मी या मताचा माणूस नाही, किंवा तुम्हाला फेकून टाकून बोलावं आणि कुठंतरी काहीतरी कमी समजावं अशातला मी भजन्या नाही. भजन होणार आहे, त्याच गोष्टीचं आम्हाला चिंतन करायचं आहे. हे चिंतन करत असताना ह्या गुरुदासाची मागणी काय आहे.